अभिनंदन करतो. परंतु ते करत असताना तुम्ही जुलैचं ऑगस्ट केलं. इतकी गर्दी आहे की लोक प्रचंड गर्दी करायला लागलेले आहे. त्या महिला भगिनींना ज्या पद्धतीने त्रास होतोय, कागदपत्र जमा करायची, माझी विनंती आहे सरकारला. आणि काल चांगलं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की अशा प्रकारचं कोण जर त्या ठिकाणी पैसे घ्यायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करू. पण तुम्ही मुदत कशाला देता? तुम्ही जोपर्यंत शेवटचा लाभार्थी आमची भगिनी होत नाही तोपर्यंत ती योजना कायम राहिली पाहिजे, ती चालू ठेवली पाहिजे, अशा प्रकारची सूचना मी या ठिकाणी करणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांना बऱ्याच लोकांनी भगिनीने येऊन राखी बांधली. ती राखी तेवढ्या लिमिटेड राहू नये, शेवटच्या बहिणीपर्यंत जावी, एवढी सूचना माझी या ठिकाणी असल्यामुळे माझी विनंती आहे की आपण मुख्यमंत्र्यांना या उत्तरामध्ये त्यांनी आता ऑगस्ट पर्यंतची मुदत वाढवून ही पूर्णपणाने त्या ठिकाणी नेण्याच्या बाबतीत मला निर्णय घेणं गरजेचं आहे. रवींद्रजी, शेततळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही कोणत्याही लोकप्रतिनिधींना विचारा, शेततळी भ्रष्टाचाराचा पुरण झालेला आहे. मंजुरी देताना ज्या पद्धतीने शेततळ्यांच्या बाबतीमधलं केलं जात आहे, कुठली जलशिवार योजना, शेततळी, प्रचंड भ्रष्टाचार. मग भ्रष्टाचारासाठी आपण हे पैसे मंजूर केलेत का? आणि भ्रष्टाचार करायचा असेल तर लोकांची नावं कशाला शेतकऱ्यांची, गरिबांची देताय तुम्ही? तुम्ही सरळ सरळ करून टाका ना, नाहीतरी तो आता रितसरच झालेला आहे. आणि आता 10%, 20% याच्या कमी कोण काय बोलतच नाही. त्यामुळे या शेततळ्यांच्या संदर्भामध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे, जे कोणी अशा प्रकारचं करताय त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार या संदर्भामध्ये खुलासा सरकारने करणं गरजेचं आहे. शेती अवजारे आपण योजना दिली आहे, शेतकऱ्यांनी सांगावं, अजूनही त्यांना पैसे मिळत नाही. तुम्ही जेवढ्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्याचे पैसे अजूनही दिले जात नाही.